हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि उन्हाळा खूप जास्त वाढला आहे आणि मी आता दुकानात आहे कारण आत्ताच मालाची गाडी येऊन गेली परत एकदा. आणि माझ्या दुकानात ना फॅन नाही. आता एवढ्या उन्हाळ्यात मागचा उन्हाळा तर कसा तरी काढला, पण ना हा उन्हाळ्यात फॅन घेणार आहे बसून मी इथं. कारण तुम्ही बघू शकता इथं फॅनच नाही आणि खूप उकाडा आहे. तर मी सगळा एवढा असा माल भरलेला आहे आणि इथं थोडासा माल लावलेला पण आहे. तर म्हटलं, आणि काय झालं उन्हाळा वाढला आहे ना, त्यामुळं ना थंडासाठी म्हणजे माझा स्प्राईट ह्याच्यासाठी ना गिऱ्हाईक येते. आणि मला ना काय होतं आहे, हा फ्रीज आहे माझा, म्हणजे सेकंडच आहे, सेकंड हँड घेतलेला फ्रीज आहे माझा तो. तर त्याच्यामध्ये ना जागाच नाही म्हणजे, आणि तो खराब पण झाला आहे कारण त्याला मागचं ते भांडं असतं पाणी पडतं ती नाही आहे त्याला. आणि आपलं चाललं आहे मी, आपलं चालतंय म्हणून. पण आता काय होतं आहे, गिऱ्हाईक जास्त येते ह्याला स्प्राईट म्हणा किंवा काही असं पेप्स्या बिप्स्या. पण माझा फ्रीज लय खराब झाला आहे म्हणजे आतूनमधून. तर सगळाच हे झाला आहे. ह्याला टोपण पण नाही, म्हणजे टोपण तुटलं आहे माझ्याकडनं, तुटलेलं ते अगोदरचं. आणि काय होतं आहे सगळं ह्याच्यातच ना, त्यामुळे ती सामानाला जागाच पुराना. आणि ह्याच्यातनं बर्फ म्हणजे हेच होईना, काय म्हणतं त्याला, पेप्सी बर्फ होईना, फक्त गार राहते. मग मला आता म्हटलं मोबाईल फायनान्स नील झाला आहे, तर एक असा आडवा फ्रीज मिळतो तसा सेकंड हँड घ्यायचा होता. पण त्याला काय होतं आहे, आणि ह्या माझ्या ज्या बाटल्या आहेत ना ह्यात जागा पुरत नाही, हिथलं पण भांडं खालचं नाही ह्याला. तर आणि बाटल्या इथं उभ्या कराव्या त्या, हिथली पण ही नाही आहे त्याला. त्यामुळं म्हटलं नवीन फ्रीज घ्यावा आणि सेकंड घ्यायचा म्हटलं. पण तो काय म्हणजे त्याच्यासारखंच इलेक्ट्रिकलचं काम तसं होणार ना, सारखं काढावं लागणार, काय करावं लागणार, सारखं काय नाही. हा सेकंड घेतलेला मी, पण ह्याचं पण बऱ्यापैकी 1-1.5 वर्ष चांगला चालला. परत त्याचं जरा काम निघायला लागले. तर म्हटलं सेकंड हँड घेण्याचा म्हणजे न घेता जरा चांगल्यातलाच घ्यावा. तर आत्ता हे सामान लावून घ्यायचं आहे. आणि आत्ता वाजलं 5 संध्याकाळच्या, मला शेरडाचं झाडायचं आहे. तर म्हणून म्हटलं शेरडाचं झाडून घ्यावे आणि नंतर ना सामान लावावं. कारण आत्ता गॅस आणला आहे, गॅस जोडून घेते अगोदर आणि मग नंतर ना स्वयंपाकाचं बघू. तर चला आधी बाहेरचं आवरून घेते, मग आपण कंटिन्यू व्हिडिओ करू. 2-3 दिवस केलं कसं तरी शिगडीवर ॲडजस्ट आणि चुलीवरती पण आज आणला गॅस भरून. आणि गॅस काय होतं आहे, मागच्या गॅसचं ना टोपणच हरवलं तसं, त्यासाठी त्यांनी 10 रुपये एक्स्ट्रा घेतले. आणि हा गॅस ना काय होणार म्हणजे गिअर धरलेलं का काय माहिती, आणि त्यामुळं काय तो कनेक्टच होत नव्हता, म्हणजे लागतच नव्हता. त्याला थोडंसं तेल घातलं आणि परत म्हटलं चालू होतो आहे का, तरी पण नाही झाला. तर मग ह्यांनी म्हणजे तिथे एक असं पुश करायचं बटन आहे, तर ते जर असं दाबलं जोरात तर मग ते होऊन जातं. तर मग मी म्हटलं बघूया होतं आहे का नाही. मग त्यांनी ते दाबले होते, म्हणजे चालू झालं बऱ्यापैकी. त्यांनी उभं राहून तर ते काय असं हाताला येतच नव्हतं. मग मी त्यांना खाली बसून म्हटलं बघा बरं होतं आहे का. मग त्यांनी ते खाली बसून घेतलं, तर मग त्यानंतर थोड्या वेळानंतर गॅस चालू झाला तो. आणि कारण आता मला लईत 4 महिने गॅस गेला तो. आणि आता हा गॅस पण किती दिवस जातो आहे काय माहिती. आणि मी 3दा भांडी घासायची झाल्यात माझी. असं भांडी घासून सगळी ठेवली की कोणीतरी गिऱ्हाईक येते. आणि साड्यांचं गिऱ्हाईक आलं, तर त्यामुळे मला ना अर्धा-पाऊण तास तिथंच गेला. माझी भांडी 2दा वाळून गेली. तर आता म्हटलं एक घासायचं आणि एक धुवायचीच, म्हणजे घासले गेले की धुवून टाकायची, म्हणजे पटकन उरकून जाईल. म्हणून म्हटलं अगोदर पटपट भांडी धुवून घेते, एक घासले की तेच लगेच धुवून घेते. कारण ना परत वाळून जातात भांडी आणि परत ते निघत पण नाही. तर म्हणून काय केलं, एक घासलं की लगेच एक धुवून घेतलं, तसं केलं आणि स्वयंपाक उरकून घेतला. आज फक्त बिर्याणी केली होती, जास्त काय करतच बसलेली नव्हती कारण मला खूप जास्त कंटाळा आला होता. आणि आधी एका कस्टमरचा एक फिटिंगला ब्लाऊज आला होता, म्हणजे मला ब्लाऊज नाही शिवता येत, पण फक्त आतमधून टिपा मारायच्या होत्या. त्यासाठी मग मी म्हटलं चला आता एक सगळं काम बी मावरलं, जेवण बिवण झालं, म्हणून मी हातरून टाकून घेतले. कारण परत काय होतं, कंटाळा खूप जास्त येतो. आरू जर म्हटलं तिला झोपायचं की परत मला मशीनवरनं परत उठावं लागेल, त्यासाठी मग मी अगोदरच हातरून टाकून घेतला. आणि नंतर ना एका कस्टमरचं म्हणजे 10 रुपये घेतले मी फिटिंगला, पण फक्त 2-2 टिपा मारायच्या होत्या.
आणि काय करायचं आता ही मशीन पण माघारी द्यायची कारण आणलेली मी होती पण मला वेळच भेटत नाही शिवायला. 2-3 पिशव्या शिवल्यात मी आणि ही टिप मारून झाली म्हणजे लई काय 2-3 मिनटाचं काम होतं आणि त्यानंतर दुकानातलं पण आवरायचं होतं. माझं खूप कंबर आणि हात आणि हे सगळं दुखत होतं त्यामुळे मग आरूच्या पप्पानी आणि आरूने मला मदत केली ती दुकान आवरायसाठी आणि बराच उशीर झाला आम्हाला 11-11:30 वाजल्या मशीन म्हणजे दुकान आवरायला आणि सगळं दुकान व्यवस्थित आवरून घेतलं मी आणि ह्याचे पैसे काय रोखच देणार होते त्या येणार होत्या न्यायला आणि आत्ता हे दुकान आवरून झाले आमचं आणि आरूनी बघा म्हणजे माझं थोडंशी कंबर दुखत होती म्हणून आरूच्या पप्पानी थोडेसे आवरू लागले आणि आरूनी झाडून वगैरे काढलं आणि हे आरूच्या पप्पानी आणि आरूनी ह्या दोघांनी मिळून हे दुकान लागले. व्हिडिओ कसा आवडला ते म्हणजे व्हिडिओ कसा वाटला आणि आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला. तर चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.